नमस्कार। मैं डॉक्टर वासुदेव शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। इस समय मैं हिंदी साहित्य जगत के श्रेष्ठ लेखक जयशंकर प्रसाद द्वारा लिखित ममता कहानी पर प्रकाश डालना चाहता हूँ। ಕನ್ನಡದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಇದನ್ನು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡೂ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ವಿವರಣೆ ನೀಡುತ್ತೇನೆ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂಥ ಜಯಶಂಕರ್ ಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಮಮತಾ ಕಥೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆ ನೀಡುತ್ತೇನೆ. ಇತಿಹಾಸದ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರೆಯುವಂಥ ಅವರ ಕಲೆ ನಿಜಕ್ಕೂ ಅದ್ವಿತೀಯ. ಅವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಕಾವ್ಯ ಕಾಮಾಯಿನಿ ಎಂದೆಂದಿಗೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂಥ ಕಾವ್ಯ. ಇತಿಹಾಸದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬರೆದಿರುವಂಥ ಅವರ ನಾಟಕಗಳು ಸ್ಕಂದಗುಪ್ತ, ಚಂದ್ರಗುಪ್ತ, ದುರ್ವಾಸ್ವಾಮಿನಿ ಎಲ್ಲವೂ अत्यंत प्रसिद्ध नाटकಗಳು. ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में लिखने की उनकी कला निश्चय ही अद्वितीय है. उनकी कामायनी श्रेष्ठ काव्य है. ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में लिखे हुए दुर्वास्वामिनी, स्कंदगुप्त, चंद्रगुप्त आदि उनके प्रमुख नाटक हैं. प्रस्तुत कहानी ममता. इसमें ममता मुख्य पात्र है. ಈ ಮಮತಾ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಮಮತಾ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರ. ರೋಹತಾಶ್ ದುರ್ಗದ ಮಂತ್ರಿ ಚೂಡಾಮಣಿಯ ಮಗಳು ममता. रोहताश दुर्ग के मंत्री के पुत्री चूड़ामणि मंत्री के पुत्री ममता है. ममता छोटी सी उम्र में विधवा हो चुकी है. मंत्री को मालूम है ये पतनोन्मुख है, पतन की ओर जा रही है, ಅವಸಾನದ ಅಂಚಿನಲ್ಲಿದೆ. ರೋಹತಾಶ ದುರ್ಗದ ಮಂತ್ರಿ ಚೂಡಾಮಣಿಗೆ ಗೊತ್ತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಗಳು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ವಿಧವೆ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ವಿಧವೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅಂದು ಅತ್ಯಂತ ತುಚ್ಛವಾಗಿ ನೋಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಆಶ್ರಯ ನೀಡದೇ ಇರುವಂಥ ದಿನಗಳು. ಚೂಡಾಮಣಿ ಮಂತ್ರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಇದರ ಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತೆ. ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಬಂದು ಮಗಳ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಮಗಳು ಕೋಣೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹರಿಯುತ್ತಿರುವಂಥ ನದಿ ಪ್ರವಾಹ ನೋಡ್ತಾ ತದೇಕಚಿತ್ತವಾಗಿ ನೋಡ್ತಿರುವಾಗ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. पिता चूड़ामणि कभी कभी बेटी के कमरे की तरफ आते हैं, देखते हैं बेटी बाहर देख रही है जहां शौन नदी के प्रवाह है. प्रवाह जिस ढंग से जिस तेज गति से जा रही है, उनको लगता है उसकी जवानी उम्र भी वैसे ही जा रही है. उस दिन अपने बेटी के बारे में काफी चिंतित है चूड़ामणि. तನ್ನ ಮಗಳಿಗೋಸ್ಕರ ಬಹಳ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಚೂಡಾಮಣಿ ಮಂತ್ರಿ. ಆ ದಿನ ರಾತ್ರಿ 10 ನೌಕರರುಗಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬಂಗಾರ ತುಂಬಿದೆ. नौकरನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. उस दिन रात मंत्री चूड़ामणि अपने 10 नौकरों को लेके आता है. उनके हाथ में चांदी के बर्तन में बहुत सारे थाली में बहुत सारे सोना है. बेटी आवाज से उठती है, देखती है क्या है पिताजी. आवरण खोलकर देखती है सोने के किरण प्रतिफलित हो जाती है. आ किरणಗಳ ಪ್ರತಿಬಿಂಬ ನೋಡ್ತಾಳೆ. ಇದೇನಪ್ಪ ಇದು ಅಂತ. बेटी रोहताश दुर्ग का अंत कब हो सकता है कह नहीं सकते. कब शेरशाह आक्रमण करेगा कह नहीं सकते. ये बुरे वक्त के लिए है. उसके लिए यानी आप उस म्लेंच का उत्कोच स्वीकार कर लिया, यानी उस विधर्मी ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ रिश्वत लंचವನ್ನು ನೀವು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ರ. ಬೇಡ, ಇದನ್ನು वापस ಮಾಡಿ, इसे वापस कीजिए. क्या एक ब्राह्मण विधवा को एक थोड़ा अन्न देने के लिए कोई हिंदू परिवार नहीं रहेगा भूपृष्ठ पर, यानी इस भूमि पर? परम पिता भगवान के विरुद्ध इतने अरेंजमेंट यानी इतने व्यवस्था आप कर रहे हैं. बेटी कहती है यानी आप उस म्लेंच का उत्कोच आप स्वीकार कर लिए, नहीं स्वीकार करना चाहिए था आपको. बाप कहता है देखिए, इस पतनोन्मुख प्राचीन सामंत वंश का अंत समीप है बेटी. किसी भी दिन शेरशाह रोहताश पर अधिकार कर सकता है. उस दिन मंत्रित्व तो नहीं रहेगा तब के लिए बेटी. आ दिन ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ಶೇರ್ಷಾ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ಬೋದು. ಆವಾಗ ನಾನು ಮಂತ್ರಿನೂ ಆಗಿರಲ್ಲ, ಏನೂ ಇರಲ್ಲ.
ಅಂತ ಕಠಿಣ ದಿನಗಳಿಗೋಸ್ಕರ ಇದನ್ನು ಅಂತಾಳೆ. ಆವಾಗ ಹೇಳ್ತಾಳು, हे भगवान, इतना आयोजन, परम पिता की इच्छा के विरुद्ध इतना साहस, ब्राह्मण को 2 मुट्ठी अन्न देने के लिए कोई नहीं रहेगा इस भूमि में, कोई भीख नहीं मिलेगी, भिक्षाನು ಕೊಡುವಂತವ್ರು ಯಾರು ಇರಲಾರ ಅಂತ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಮೂರ್ಖ, नादान है, इनोसेंट है बेटी की मुग्धते ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಕೋಪನ ಬರುತ್ತೆ. उस रात आक्रमण होती है. अगले सुबह उठ के देखते हैं तो डोलियों की ताथा लग रही है. ಆ ದಿನ ಆಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ ಆ ಕೋಟೆ ಮೇಲೆ. ಆ ದಿನನೇ ಮಂತ್ರಿ ಚೂಡಾಮಣಿ ಲಂಚವನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. 10 ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬಂಗಾರವನ್ನು ಮಗಳಿಗೆ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ಕೆಟ್ಟ ಗಳಿಗೆಗೋಸ್ಕರ. ಮರುದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆಕ್ರಮಣಕಾರಿ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಒಂದು ಲೈನ್ಗಳಿರುತ್ತೆ, ವಿದೌಟ್ ಕ್ಯಾಪ್, ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಗಾಡಿ. ವೃದ್ಧ ಮಂತ್ರಿ ಚೂಡಾಮಣಿ ತನ್ನ ಮಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ತಾರೆ. ಆ पल्लक्किಯನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿ ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. डोलियों को खोल के देखना चाहते हैं, लेकिन पठानों ने उनको डांटते हैं, ये महिलाओं का अपमान है. रोहताशದ ದುರ್ಗದ ಮಹಾದ್ವಾರದಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗುವಾಗ देखना चाहते हैं चूड़ामणि मंत्री. अब मंत्री नहीं है वो, लेकिन कहा सुनी होती है. ಮಾತಿಗೆ ಮಾತು ಬೆಳೆದು ಖಡ್ಗದಿಂದ ಇರಿದು ವೃದ್ಧ ಮಂತ್ರಿಯನ್ನ ಕೊಲ್ಲಲಾಗುತ್ತೆ. ಮಗಳನ್ನ ಹುಡುಕುವಂತ ಅವರದು ಇಚ್ಛೆ ನೆರವೇರಲ್ಲ. ಮಮತಾ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ಯಾರ ಕೈಗೂ ಸಿಗಲ್ಲ ममता. ममता किसी के हाथ नहीं लगती. वृद्ध मंत्री का अंत हो गया है. ममता काशी के निकट जो सारनाथ है, जो कभी गौतम बुद्ध वहाँ उपदेश ग्रहण किए थे और उपदेश दिए थे, एक पवित्र स्थल है, लेकिन आज वहाँ भग्नावशेष है, खंडहर है. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗೌತಮ ಬುದ್ಧರು ಅಲ್ಲಿ ಉಪದೇಶವನ್ನು ಪಡೆದು ಉಪದೇಶವನ್ನು ನೀಡಿರುವಂತಹ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳ. ಅಲ್ಲಿ ಗೋಡೆಗೆ ಒರಗಿಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಹಳೆಯ ಇಟ್ಟಿಗೆ ಪಟ್ಟಿಗೆ ಏನೇನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೋಪಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಮತಾ ವಾಸ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಸಂಜೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಅವಳು ಪಾಠ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಂದರೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಒಂದು ಸಂಜೆ ಗ್ರೀಷ್ಮ ಕಾಲದ ತಣ್ಣಗಿರೋ ದಿನ, ಬೆಳದಿಂಗಳು ತಣ್ಣಗೆ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಸುಂದರ ವಾತಾವರಣ. ಅದು ಅನನ್ಯ ಚಿಂತೆಯಂಥೋ ಮಾಯೇ ಜನ ಪರ್ಯುಣಾಸತೆ ಒಂದು ಪಾಠ ಮಮತಾ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥ ಲಯಬದ್ಧ ಧ್ವನಿ ಕೇಳುತ್ತೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ एक भीषण और हताश आकृति दीप के मंद प्रकाश से सामने खड़ी थी. स्त्री उठी, कपाट बंद करना चाहा. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆಕಾರ ಕಾಣುತ್ತೆ. ಬಾಗಿಲನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾಳೆ ಮಮತಾ. ಆದರೆ मैं मुगल हूँ, मुझे आश्रय चाहिए. माथा, मुझे आश्रय चाहिए. चौसा युद्ध में शेरशाह से विपन्न होकर रक्षा चाहता हूँ. ಚೌಸಾ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಶೇರ್ಷಾನ ಜೊತೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ವಿಪನ್, ಸಂಪನ್ನ ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್. ಎಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಆಶ್ರಯ ಬೇಕು. शेरशाह से ಅಂತ ಬಾಯಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. होठ से बाहर निकली तुरंत होठ काटती है ममता, क्योंकि शेरशाह के कारण ही बर्बाद हो गए हैं. शेरशाह से रिश्वत वगैरह लेके नेक्स्ट मॉर्निंग क्या हो गया, अगले सुबह वो सब जानती है. इसलिए, लेकिन तुम भी उसी तरह धोखेबाज हो, लुटेरे हो. तुम भी कहीं युद्ध करोगे, तुम्हारे कारण भी बहुत सारे बर्बाद हो सकते हैं. लेकिन और आगे कुछ बात नहीं पढ़ सकती और वो धप से वो गिर पड़ता है, बेहोश हो जाता है. मैं आगे नहीं जा सकता. हाँ, साथी छूट गए, घोड़े गिर गए, कोई नहीं है. ಜೊತೆಗಾರರೆಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಕುದುರೆ ಸತ್ತೋಗಿದೆ, ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ನಾನು ಇನ್ನು ಒಂದು ಕ್ಷಣ ಇನ್ನೂ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದಿಡಲಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಮತಿ ತಪ್ಪು ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತಾನೆ. ಮಮತಾ ನೀರು ಇತ್ಯಾದಿ ನೀಡಿ ಅವನಿಗೆ ಉಪಚರಿಸ್ತಾಳೆ. ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಗ್ತಾನೆ. ನಿನಗೆ ಆಶ್ರಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. मैं आश्रय दे नहीं सकती. लेकिन वो ठीक होने के बाद वो जाने के लिए तैयार होता है. तुम भी उसी तरह धोखेबाज हो. नहीं, हम तैमूर वंशज हैं, हम धोखा महिलाओं को ऐसे नहीं कर सकते, ऐसे वो कहते हैं. ममता सोच में पड़ती है.
अतिथि देवो भव, द्वार पर आए हुए व्यक्ति को स्वागत करना चाहिए, मदद करना चाहिए। सब लोग अपने धर्म छोड़े तो मैं क्यों धर्म छोड़ू। और ये कौन सा दुर्ग है, यहाँ क्या लूटपाट हो सकती है, क्या है इस झोपड़ी में, और कहीं जाने की जरूरत नहीं, तुम यहीं रहो कहती है और उसे आश्रय देती है और वो पिछवाड़े से कहीं चली जाती है। ಈ ದುರ್ಗದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಇಲ್ವಲ್ಲ, ದುರ್ಗ ಸಾರಿ ಜೋಪಡಿ, ಈ ಜೋಪಡಿಯಲ್ಲಿ ಏನು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇದೇನು ದುರ್ಗವೇ, ಇಲ್ಲೇ ಇರು ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಿಂಬಾಗಿಲಿಂದ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತಾಳೆ। ಆದರೆ लगातार अपनी झोपड़ी के प्रति वो नजर रखती है, ತನ್ನ झोपड़ी ತನ್ನ कुटीರದ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಣ್ಣು ಇಟ್ಟಿರ್ತಾಳೆ। अगले सुबह बहुत सारे लोग आए, घुड़सवार सैनिकರು, कुದುರೆ सवार ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अंदर से ये जो आश्रय लिया था, मिर्जा मैं यहाँ हूँ, मैं यहाँ हूँ, इसकी आवाज सुनते ही सब लोग खुशी से चित्कार निकलते हैं सबके मुंह से। मिर्जा उस मंत्री को उस स्त्री को मैं कुछ दे न सका, उसका घर बनवा देना, क्योंकि मैंने विपत्ति में यहाँ विश्राम पाया, यह स्थान बोलना मत। हुमायूं अपने मिर्जा को आदेश देता है, उसमें स्त्री को मैं कुछ नहीं दे सका। पहले वो कहता है उसे ढूंढो, कुछ तो हम देंगे, लेकिन वो किसी को नहीं मिलती और वो मृगदाव में चली जाती है। मृगदाव यानी जहाँ गाय बैलों को बांधते हैं, वहाँ किसी कोने में अपने आप को छिपा लेती है। ಹಸು ಎತ್ತುಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂಥ ಕೊಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ। ಆದರೆ ಆತ ಆ ಮಹಿಳೆಗೆ ನಾನು ಏನೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಮಿರ್ಜಾ ಈ झोपड़िಯನ್ನು ತೆಗೆದು ಇದಕ್ಕೊಂದು ಮನೆ ಮಾಡಿ ಆ ಮಹಿಳೆಗೆ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಈ घटನೆ ನಡೆದು 47 ವರ್ಷ हो गए, बीत गई। 47 ವರ್ಷಗಳೇ ಗತಿಸಿದೆ। ಈಗ ಮಮತಾ 70 ವರ್ಷದ ವೃದ್ಧ, ವಯಸ್ಕ ಮುದುಕಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ। शरीर अस्थिपंजरवाಗಿದೆ। कंकाल शरीर वाली उसे आज अगल बगल कुछ स्त्रियां उसे कुछ पिला रही हैं सीपियों से, जैसे ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಗೆ ಕುಡಿಸುವಾಗ ಒಳ್ಳೆ ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನು ಆರೈಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಸ್ತ್ರೀಯರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ। जीवन पूर्ति ममता आ जनर सहभागी ಆಗಿರ್ತಾಳೆ। अगल बगल के लोगों के सहयोग में वो रहती है, सबको मदद करती है जितना बन सकता है, उनके साथ में रहती है। इसलिए आज उसके अंत के समय वहाँ कुछ महिला है। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಒಂದಿಷ್ಟು ಸೈನಿಕರು ಬಂದು ಆವಾಜ್ ಕೇಳುತ್ತೆ। ಮಿರ್ಜಾ ಹೇಳಿರುವಂಥ ನಕ್ಷೆ ಪ್ರಕಾರ ಅದು ಇಲ್ಲೇನೆ, ನಮ್ಮ मिर्जा ने जो चित्र बनाकर दिया है वह तो इसी जगह का होना चाहिए। वह बुढ़िया मर गई होगी, अब किससे पूछें कि एक दिन शहनशाह हुमायूं किस चप्पर में आश्रय लिए थे। शहनशाह हुमायूं ಈಗ ಯಾರ ಕಡೆ ಕೇಳೋದು, ಈಗ ಅವಳು ಈಗ ವಯಸ್ಸಾಗಿ ಸತ್ತೋಗಿರ್ಬೋದು, ಅವನು ಮುದುಕಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತ। ಇದು ವೃದ್ಧ ಮಮತಾಳ ಕಿವಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ। ಅವಳನ್ನು ಕರಿ ಅಂತಾಳೆ। वो शहनशाह था या कोई मामूली आदमी था मालूम नहीं, लेकिन वो इसी झोपड़ी में आश्रय लिया। मैं नहीं जानती कि वो शहनशाह था या साधारण मुगल, पर एक दिन इस झोपड़ी के नीचे वो आश्रय लिया था। मैंने सुना था कि वह मेरा घर बनवाने की आज्ञा दे चुका था। मैं आजीवन अपनी झोपड़ी को द्वाने के भय से भयभीत थी। नन्गे ಗೊತ್ತು ಇದನ್ನ झोपड़िಯನ್ನು ಹೊಡೆದು ನನಗೊಂದು ಮಹಲ್ ಕಟ್ಕೊಡು ಅಂತ ಆ ದಿನ ಹೇಳಿತ್ತು। ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಇದೇ ಭಯದಲ್ಲಿದ್ದೆ, ನನ್ನ झोपड़िಯನ್ನು ಹೊಡೆದಾಕ್ತಾರೆ, ಮನೆ ಕಟ್ತಾರೆ ಅಂತ। ಇವತ್ತು ಈ झोपड़िಯನ್ನು ನಾನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತೀನಿ, ನೀವು ಮನೆ ಆದರೂ ಕಟ್ಟಿ ಮಹಲ್ ಆದರೂ ಕಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ। और तभी वो मर जाती है, ಅವಳ ಪ್ರಾಣ ಪಕ್ಷಿ ಹೊರಟೋಗುತ್ತೆ। और वहाँ एक अष्टकोण मंदिर बना और उस पर शिलालेख लगाया गया। सातों देश के नरेश हुमायूं ने एक दिन यहाँ विश्राम लिया था। उनके पुत्र अकबर ने उनकी स्मृति में यह गगनचुंबी मंदिर बनाया, पर उसमें ममता का कई नाम नहीं। 7 ದೇಶದ ರಾಜ ಹುಮಾಯೂನ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದಿನ ಆಶ್ರಯ ಪಡೆದಿದ್ರು। ಅದರ ನೆನಪಿಗಾಗಿ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾ ಗಗನಚುಂಬಿ ಮಹಲ್ ಅನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ।
ಅಂತ ಒಂದು ಶಿಲಾಲೇಖವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ. ಮಮತಾ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾಳೆ, ನೀವೀಗ ಆಜೀವನ್ ನಾನು ಇದು ಚಿಂತೆಯಲ್ಲಿದ್ದೆ, ನನ್ನ ಜೋಪಡಿ ಹೊಡೆದಾಕ್ತಾರೆ, ಮಹಲ್ ಕಟ್ತಾರೆ, ಇವತ್ತೇನಾದ್ರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ಇವತ್ತು ಮಹಲ್ ಕಟ್ಟಾಗಿದೆ, ಅಷ್ಟಕೋಣಾಕೃತಿಯ ಹೊರಗಡೆ ಶಿಲಾಲೇಖ ಮೇಲೆ ಬರೆದಿರುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ममताಳ उल्लेखवे इल्ला। जयशंकर प्रसाद काफी अर्थपूर्ण ढंग से एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में लिखे हैं। यहाँ ध्यान देने की बात है, चूड़ामणि मंत्री उन दिनों में राजनीतिक उतल पुतल राजनीति अराजकತೆ ಇರುವಂತ ದಿನ ಚೂಡಾಮಣಿ ಮಗಳು ಬೈತಾಳೆ, ಏನು ಅವರಿಂದ ನೀನು ಲಂಚ ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ವಾಪಸ್ ಕೊಡು ಅಂತ। उसे उत्कोच ले लिया आपने, रिश्वत लिया, उसे वापस कीजिए, क्या कोई भी हमें भीख नहीं देंगे, थोड़ा नहीं देंगे। और वो विधवा है छोटी सी उम्र में, हिंदू विधवा, और उन दिनों में कितने त्रासदायक जिंदगी जीना पड़ता था, कितने सरल है। और वो अपने सब लोग धर्म छोड़ेंगे तो मैं क्यों धर्म छोड़ूं। और वो मर रहा है, आगे जा नहीं सकता। और मैं तैमूर का वंशज, हम महिलाओं को धोखा नहीं देंगे, वो भी कहता है। लेकिन कुछ भी हो, और वो पहले वो कहती है जाने के लिए, लेकिन बाद में यहाँ क्या लूटपाट हो सकती है, इस झोपड़ी में क्या है, तो रहो कोई बात नहीं। लेकिन वो जाते समय आश्रय लिए हुए उस क्षेत्र को याद रखता है और अपने मंत्री को कहता है भूलना मत इस जगह को। और जरूर वो गए हैं। और आज 47 वर्ष के बाद अकबर अपने बाप कभी वहाँ ತನ್ನ ತಂದೆ ಯಾವಾಗಲೂ ಆಶ್ರಯ ತಗೊಂಡಿದ್ರು, ಆ ಜಗವನ್ನ ಒಂದು ಗಗನಚುಂಬಿ ಮಹಲ್ ಆಗಿ ಅಕ್ಬರ ಕಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು। ಆದರೆ आश्रय नीडिदंता ममताಳ, जो आश्रय दी थी ममता, उसके बारे में कहीं जिक्र नहीं। काफी अर्थपूर्ण ढंग से ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में जयशंकर प्रसाद लिखे हैं। बड़ा अर्थपूर्णವಾಗಿ जयशंकर प्रसाद ಬರೆದಿದ್ದಾರೆ ममता कथे। निजಕ್ಕೂ स्मरणीय। प्रणाम।